नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ ना फार महत्त्वाचा आहे. कारण आजचा व्हिडिओ अशा एका सेक्टरबद्दल आहे, ज्याच्याबद्दल भयंकर चर्चा होते. असं बहुचर्चित सेक्टर बनून जातो तो. कधी? बजेटच्या जस्ट आधी. आय होप तुम्ही सेक्टरचं नाव गेस केलं असेल. ते आहे रेल्वे सेक्टर, भारतीय रेल सेक्टर. आता याच्याबद्दल आपल्याला काय-काय डिस्कस करायचं आहे. आज भरपूर नवीन-नवीन शिकायला मिळणार आहे. काय-काय नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत, आपण एक-एक करून समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्री बजेट रॅली ही रेल्वेमध्ये सुरू झाली आहे का? मग रेल्वे स्टॉक्स जानेवारी 2026 मध्ये आउट परफॉर्म करतील का नाही? बजेटचे एक्स्पेक्टेशन्स काय आहेत भारतीय रेल्वेसाठी? एक फन फॅक्ट बघून घेणार आहोत आणि टेक्निकल एनालिसिस सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ भयंकर इंटरेस्टिंग आहे. सो माझ्या टीमने लगेच अशी एक रेल्वे आणलेली आहे. सो या रेल्वेला लाल सिग्नल लागणार? का या रेल्वेला हिरवा सिग्नल मिळणार बजेटमध्ये आणि स्टॉक्स धावणार? बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. जर काही जणांना असं वाटत असेल, की रेल्वे स्टॉक्समधली रॅली ऑलरेडी सुरू झाली, अहो डिसेंबरमध्येच चालू झाली, लास्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये, तर ती बजेटमुळे सुरू झाली असं मला वाटत नाही. प्री बजेट रॅली वेगळ्या कारणांमुळे होते. डिसेंबरमध्ये जी रॅली झाली ना, ती भाडेवाढीमुळे झाली. किती भाडेवाढ केली माहिती का तुम्हाला? 1 ते 2 पैसा पर किलोमीटर. तुम्ही म्हणाल, "शी एवढीश्यानी काय लगेच स्टॉक्स धावले?" अहो पण टोटल 600 करोडचा ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेट होऊ शकेल 2025-26 मध्येच असं त्यांचं अपेक्षा आहे. कारण ही भाडेवाढ ऑलरेडी सुरू झाली आहे डिसेंबर 26, 2025 पासून. आता तुम्ही म्हणाल, की हा रचना जो रेव्हेन्यू येईल साधारण 600 करोडचा, तो 600 करोडचा रेव्हेन्यू भारतीय रेल्वे स्टॉक्सला मिळणार का? तर त्यांना नाही मिळणार. हा मिळणार आहे भारतीय रेल्वेला. आता प्रश्न परत असाच पडला, पैसे मिळणार भारतीय रेल्वेला, मग स्टॉक्स कशाला वाढले? सोपी गोष्ट आहे. रेल्वेकडे जेवढा पैसा येईल, तेवढी त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते. खर्च कशा-कशावरती होऊ शकतो? तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च होऊ शकतो, खर्च टेक्नॉलॉजीवरती होऊ शकतो, खर्च नवीन ट्रेन्ससाठी होऊ शकतो, जिकडे नवीन-नवीन रेल्वेचे डबे अजून जाहीर होऊ शकतात, त्याच्यासाठी खर्च होऊ शकतो. सो या अपेक्षांमुळे, की अहो आता सरकार किंवा रेल्वेज खर्च करेल, ते खर्च करतील म्हणजे यांना कंपन्यांना ऑर्डर्स मिळतील अशी अपेक्षा वाढत जाते आणि अपेक्षा वाढल्यामुळे स्टॉक्स परफॉर्म करू शकतात. सो डिसेंबरमध्ये जी रॅली झाली ती बजेटमुळे नव्हे तर भाडेवाढीमुळे झाली, एवढं तर आपल्याला कळालेलं आहे. पण मग जानेवारी 2026 मध्ये रेल्वे स्टॉक्सला एक फ्रेश रॅली येईल का? आता या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं सांगण्याच्या आधी मला असं वाटतंय, की तुम्हाला त्याच्यामागचं लॉजिक कळायला पाहिजे. काय लॉजिक आहे नीट लक्ष द्या. जेव्हा सरकार रेल्वेसाठी जास्ती खर्च जाहीर करते, ओके. खर्च जेवढा जास्ती जाहीर करणार, तेवढं या रेल्वे स्टॉक्सला ऑर्डर्स जास्ती मिळणार. ऑर्डर्स जास्ती मिळाल्या म्हणजेच त्यांचं ऑर्डर बुक वाढणार. ऑर्डर बुक वाढलं, की असं ओव्हरऑल वातावरण कसं छान होणार. वातावरणाला आपण इंग्रजीत सेंटिमेंट म्हणतो. सो सेंटिमेंट पॉझिटिव्ह होणार स्टॉकसाठी आणि स्टॉकसाठी पॉझिटिव्ह सेंटिमेंट झाल्यामुळे स्टॉकचे भाव वाढणार. ओके. एकदा परत फास्ट पद्धतीने लॉजिक सांगते. जेवढे सरकार खर्च जास्ती डिक्लेअर करणार कॅपेक्स टाइपचे, कॅपिटल एक्सपेंडिचरचे. जेवढे कॅपेक्स जास्ती, तेवढं रेल्वे स्टॉक्सच्या ऑर्डर बुक्स जास्ती. ऑर्डर बुक जेवढं जास्ती, तेवढं सेंटिमेंट चांगलं. जेवढं सेंटिमेंट चांगलं, तेवढे भाव वाढणार. ओके. इथपर्यंत कळालेलं आहे. आता हे जर आपल्याला कळालं असेल, तर गेले 3-4 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलंय का कमी झालेलं आहे आणि त्याचा रेल्वे स्टॉक्सवरती काय परिणाम झालाय हे पण बघूयात. 2022-23 मध्ये जर तुम्ही ओव्हरऑल कॅपिटल एक्सपेंडिचर बघितलं, ओव्हरऑल एक्सपेंडिचर अलोकेशन म्हणूयात आपण, तर ते होतं 2,04,000 करोड. 2,04,000 करोडवरनं 23-24 मध्ये डायरेक्टली अलोकेशन वाढवलं 2,60,200 करोडला. हा एक मोठा जंप होता. 26% जंप होता आणि ऑलमोस्ट प्रत्येक रेल्वे स्टॉक्सनी धमाल केली तेव्हा. का हो 26% एक्सपेंडिचर जर वाढणार असेल, तर हे स्टॉकसाठी चांगलीच गोष्ट आहे, राइट? बट आता जर आपण पुढच्या वर्षी गेलो म्हणजे 2024-25 मध्ये जर गेलो, तर हे अलोकेशन 2,60,200 वरनं 2,65,200 वरती आलं. 2,65,200 करोड वरती गेलं. आता हा चेंज जेमतेम 2% चा होता. प्रिसाइजली 1.9% चा होता. आता तुम्हीच बघा. कुठे ते 26% वाढ आणि कुठे 2% वाढ पण नाही. 1.9% वाढ. दुःख होणार का? नक्कीच होणार. भावनांचा काय म्हणतो आपण अपेक्षाभंग होणार का? ॲब्सोल्युटली होणार आणि अपेक्षाभंग झाल्यावर काय होणार? स्टॉक प्राइसेस पण खालती जाणार. हे झालंय का नाही आपण बघून घेणार आहोत 2 मिनिटात. बट 2025-26 मध्ये तर अजूनच गंमत झाली. 2025-26 मध्ये अलोकेशन फक्त सेम राहिलं 2,65,200 करोड राहिलं. म्हणजे वाढ किती झाली? वाढ 0 झाली. आता जर तुम्ही ओव्हरऑल सरकारचं बजेट बघितलं, ओव्हरऑल कॅपेक्स जर बघितलं, तर ते मात्र 11% 10% वाढलं होतं. सो ओव्हरऑल सरकार खर्च तर 10% वाढवतंय, पण रेल्वेसाठी 0% वाढ. हे म्हणल्यावर सेंटिमेंट तर खराबच होणार आणि स्टॉकचे प्राइसेस कोलमडणारच. कोलमडतात कधी? बजेट नंतर. कारण अपेक्षा भंग झाल्या आहेत का अपेक्षा
पूर्ण झाले आहेत हे कधी कळतं? बजेट नंतरच कळतं. सो आपण काय करूया 2024 मध्ये काय घडलंय जरा बघूयात. 24 मध्ये मी म्हटलंच आहे 1.9% वाढ आली आणि त्याच्यामुळे जर तुम्ही इथं बघितलं, इथे तुम्हाला सर्व 9 स्टॉक्सची मी इथे यादी दिलेली आहे, ज्याच्यावरती आपण हा अभ्यास करतोय. IRCTC, RVNL, IRFC, राइट्स, रेलटेल, टिटागर सॉरी, इरकॉन, BEML आणि JWL ही 9 स्टॉक्सची तुम्हाला इथे यादी दिलेली आहे आणि तुम्हाला इथं पोस्ट बजेट रिटर्न्स किती मिळालेले आहेत हेही तुम्हाला इकडे दिसेल. अरे, अरे, अरे! तुम्हाला दिसेल सर्व स्टॉक्समध्ये निगेटिव्ह रिटर्न्स आहे. अपेक्षा भंग झाल्या. 1.9% फक्त कॅपेक्समध्ये वाढ झाली. ओके. आता अपेक्षा डेंजर भंग कुठे झाल्या होत्या? 2025 मध्ये का 0% वाढ झाली. काय घडलं बघा पोस्ट बजेटमध्ये. आहाहाहाहा! सर्व स्टॉक्सनी निगेटिव्ह रिटर्न्स नाही दिलेत, फक्त तर डबल डिजिट निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. अगदी सर्वात कमी स्टॉक जो पडलाय तो IRCTC 18%नी, कारण तो सारखाच पडत असतो. तो म्हणेल, "छी फक्त काय जानेवारीत पडायचे." आणि सगळ्यात जास्ती स्टॉक कुठला पडलेला आहे, तर BEML 36.16% एवढा हा स्टॉक पडलेला आहे. सो पोस्ट बजेटमध्ये तर डेंजर पडलेले स्टॉक्स. आता प्री बजेटमध्ये काय झालंय बघायला पाहिजे. अच्छा बाय द वे पोस्ट बजेट, प्री बजेटमध्ये मी केलंय काय सांगते. बजेटच्या दिवशीपासनं 1 महिना पुढे काय रिटर्न्स आले. हा झाला पोस्ट बजेटचा माझा अभ्यास. प्री बजेट मी काय करणार, बजेटच्या दिवशीपासनं 1 महिना अलीकडे काय झालेलं आहे याचा अभ्यास. इथपर्यंत ओके. आता प्री बजेट जर आपण बघितलं, तर प्री बजेट इथे तुम्हाला दिसेल 2 स्टॉक्समध्ये निगेटिव्ह रिटर्न होते. कोण? एक IRCTC -0.4% आणि ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड 5.78% मायनस. बाकी सर्व स्टॉक्सनी पॉझिटिव्ह रिटर्न दिलेला आहे 2024 मध्ये. कधी? प्री बजेट म्हणजे बजेटच्या 1 महिना आधीपर्यंत. 2025 मध्ये काय झालंय बघा, प्री बजेटमध्ये म्हणजे लोकांना साधारण अंदाज आलाच होता, की यावेळेला काही फार वाढून मिळेल असं वाटत नाही. थोडं तरी वाढून मिळेल असं वाटत होतं, म्हणून काही स्टॉक्समध्ये तरी रॅली झाली. तुम्ही जर बघितलं 2 स्टॉक्समध्ये फ्लॅट न का विना बट पॉझिटिव्हमध्ये रिटर्न आहेत. या स्टॉकमध्ये हा कुठला आहे? इरकॉनमध्ये 1% आहे. इथे 4% IRCTC, RVNL मात्र 11.26%. एक JWL फक्त मोठा मायनसमध्ये आहे. बाकी तुम्ही बघितलं तर एक फ्लॅटिश रिटर्न म्हणायला हरकत नाहीये. 2026 मध्ये काय झालं? आता मी कधी पकडणार आहे? 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा कालावधी मी पकडणार आहे. या कालावधीमध्ये आत्तापर्यंत तरी काहीच रिटर्न नाही आलेला आहे. म्हणजे 2 स्टॉक्स फक्त. हा एक आहे IRFC जिथं 0.86% पॉझिटिव्ह आहे आणि BML जिथं 0.47% पॉझिटिव्ह आहे. तसं म्हटलं तर अजून काहीच हालचाल घडलेलीच नाहीये. आता हालचाल घडेल का नाही घडणार हेच तर आपल्याला बघायचंय. हालचाल कधी घडू शकेल? जर आपल्याला एक काही अंदाज बांधता आला, की कॅपेक्स किती होणं अपेक्षित आहे 2026-27 पर्यंत आणि 2026-27 च्या बजेटचा कॅपेक्सचा आकडा काय असू शकतो? फोकस कुठे असू शकतो आणि कोणत्या स्टॉक्सवरती याचा इम्पॅक्ट पडू शकतो, हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय. बघून घेऊयात लगेच पुढच्या भागात. आता 2026-27 मध्ये रेल्वेला किती एक अलोकेशन मिळू शकेल, याच्यासाठी मी निर्मला ताईंची भेट नाही घेतली. असं काय मला भेट वगैरे देणार आहेत का त्या? काय केलं असेल मी? वेगळ्या-वेगळ्या न्यूज आर्टिकल्स वाचले, वेगळे-वेगळे रिपोर्ट्स वाचले आणि तज्ञांचं मत काय आहे, हे मी थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि ती जी काही एक रेंज मला लक्षात आली, ती मी तुमच्यासमोर मांडते आत्ता. ओके. असं अपेक्षित आहे, की रेल्वेचं जे बजेट अलोकेशन आहे, ते साधारण 3% ते 10% त्याची वाढ होऊ शकेल. म्हणजे मागच्या वर्षी जेवढं बजेट होतं, त्याच्यापेक्षा 3 ते 10% वाढ होईल. कुठले? रेल्वेजसाठी म्हणते मी स्पेसिफिकली. आता असं रेंज का दिली कारण काही न्यूज आर्टिकल 3% म्हणत होते, काही जण 5% म्हणत होते, काही जण 10% म्हणत होते. सो मी एक रेंज दिली आहे 3 ते 10%. आता मॅक्सिमम लोकांचं मत काय 2 ठिकाणी फोकस असू शकेल. एक म्हणजे 300 ते 400 नवीन वंदे भारत ट्रेन्सशी रिलेटेड काहीतरी अनाउन्समेंट होऊ शकेल. त्याला आपण म्हणतो रोल आउट म्हणजे नवीन 300 ते 400 वंदे भारत ट्रेन्स आम्ही सुरू करणार, अशी एक अनाउन्समेंट होऊ शकते. ही जर झाली, तर तुम्हीच विचार करा ट्रेन्स नवीन लागणार म्हणजे नवीन रेल्वे गाडीचे डबे लागणार आणि त्याच्यासाठी कोणत्या कंपन्या हे रेल्वेचे डबे बनवतात? तर टिटागर कंपनी आहे जी रेल्वेचे डबे बनवते आणि ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड सुद्धा कंपनीचे रेल्वेचे डबे बनवते. सो हे तर लॉजिकल आहे. नवीन ट्रेन्स इज इक्वल टू नवीन डबे लागणार, इज इक्वल टू त्या कंपन्यांना ऑर्डर्स मिळणार. आणि दुसरं एक बऱ्याच न्यूज आर्टिकल्समध्ये मला असं मिळालं, की कवच म्हणजे रेल्वेजची सुरक्षितता याच्यासाठी पण सरकार जास्ती पैसे खर्च करू शकेल. जवळ-जवळ खर्च दुप्पट करू शकेल असं काही न्यूज आर्टिकल्समध्ये लिहिलं होतं. आता कवच म्हणजे रेल्वे सेफ्टी ह्याचं एक सिंपल उदाहरण तुम्हाला देते, की 2 ट्रेन अशा जर येतायत, तर त्या धडकल्या नाही पाहिजेत ना. सो अँटी कोलिजन सिस्टम असतात. म्हणजे रेल्वेज धडकू नयेत याच्यासाठी सिस्टम्स बसवलेल्या असतात आणि ती सिस्टम्स जर अपग्रेड करायच्या असतील, नवीन ट्रेन्सच्या इथं, नवीन स्टेशन्सच्या इथं लावायच्या असतील, तर त्याच्यासाठी कोणती कंपनी हे टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस देते, तर त्या कंपनीचं नाव आहे रेलटेल. ओके. सो अशा अनेक कंपन्या असू शकतात, की ज्यांना बेनिफिट होऊ शकतं. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली आहेत.
परत एकदा सांगते, ही उदाहरणं आहेत, हे स्टॉक रिकमेंडेशन्स नाही आहेत. अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे, की स्टॉक्स काही बाय करायचे आहेत का नाही करायचे आहेत. बट एवढं जर आपल्याला 2026-27चं कळालेलं आहे, अपेक्षा तर जास्ती आहेत. असं म्हटल्यावरती स्टॉक्सला आयडियली एक पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतं. बट आता पुढच्या भागात एक फन फॅक्ट सुद्धा बघून घेणार आहोत, की एखादा स्टॉक असा आहे का, की ज्याने दरवेळेला प्री बजेट रॅलीच दिली आहे. मी परत एकदा सांगते, हे स्टॉक रिकमेंडेशन नाहीये. आर-व्ही-एन-एल नावाचा स्टॉक आहे. याचा आपण गेल्या 5 वर्षांमध्ये जानेवारी 2000 त्या वर्षी 25, 24, 23, 22, 21 असं आपण जरा स्टडी करूयात, किती स्टॉकनी रिटर्न दिलेला आहे तो. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणणार आहे, की नाही आत्ताचा तर सुरू आहेच आहे. सो आपण पहिलं सुरुवात करणार जानेवारी 2025 नी. जानेवारी 2025 मध्ये तुम्हाला इथे चेंज दिसतोच आहे. 12.68% ओके, वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जर मी जुलैमध्ये गेले, तर जुलैमध्ये मागच्या वेळेला एक फायनल बजेट, इंटरिम बजेट दोन्ही होतं. इथे 44% वाढ झाली आहे या स्टॉकमध्ये. जानेवारी जरी मी बघितलं, तरी परत 69% वाढ झालेली आहे. ओके. जानेवारी 23 कडे वळूयात. जानेवारी 23 मध्ये तसं तुलनेने कमी दिसते कॅन्डल. तरी पण 11.5% आहे. मगाशी ते 30-40% मोठ्या बघायची सवय झाली. 11.5% रॅली जानेवारी 2023 मध्ये सुद्धा आहे. आता जरा जानेवारी 2022 कडे वळूयात. तर इथं काय दिसतंय बघू आपण. जानेवारी 22 इथे जर आपण आलो, तर आपल्याला दिसेल तरी सुद्धा 3.60% रॅली आहे आणि जानेवारी 21 ला काय दिसतंय बघू. ही जानेवारी 21 आहे का? येस. 30.42%. सो ऑल इन ऑल या स्टॉकनी तरी 2021 ते 2025 दरवर्षी बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स दिले जानेवारीच्या महिन्यात. आता यावर्षी सुद्धा होईल का नाही हे वेळच सांगेल आणि ओव्हरऑल कॅपेक्स काय अपेक्षा बिल्डअप होत आहेत हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं या स्टॉकबद्दल? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण वळतोय टेक्निकल अॅनालिसिसकडे. टेक्निकल अॅनालिसिस तुम्ही म्हणाल रचना शेवटचे 3 महिन्यांचे, तर तू प्राइसेस दाखवणार नाही, मग काय करणार आहे टेक्निकल अॅनालिसिस? आता त्याच्यासाठी मी एक गंमत काय करू शकते, कारण आपण हा व्हिडिओ कुठल्या एका स्टॉकबद्दल नाहीच आहे, हा पूर्ण रेल्वे सेक्टरबद्दल आहे. सो जसं बँक्सचं जर मला अॅनालिसिस करायचं असतं, मी बँक निफ्टी दाखवलं असतं किंवा जर फार्मा कंपन्यांबद्दल सांगायचं असतं, तर निफ्टी फार्मा दाखवलं असतं. अनफॉर्च्युनेटली रेल्वेसाठी काही इंडेक्सच नाही, म्हणून मी काय केलं, इंडेक्स बनवला. इंडेक्स बनवता येतो. इथं मी 9 स्टॉक्सचा मिळून इंडेक्स बनवला आहे. आर-एफ-सी, आय-आर-सी-टी-सी, जे-डब्ल्यू-एल, आर-व्ही-एन-एल, राईट्स, रेलटेल, टिटागर, इरकॉन आणि बी-एम-एल सगळ्यांचा मिळून एक इंडेक्स बनवून टाकलाय. सो तुम्हाला जरी आता इथं दिसत असेल 6 जानेवारी हा कुठल्याच स्टॉकचा प्राइसच नाही. या 9 स्टॉक्सचा मिळून इंडेक्सचा भाव मी तुम्हाला दाखवते. ओके. ज्यांनी माझा टेक्निकल अॅनालिसिसचा कोर्स केलाय त्यांना दिसतंय हे मस्त एक डाउनवर्ड ट्रेंडिंग लाईन चालू आहे आणि इथे आता हा खूप क्रुशियल लेव्हलला स्टॉक आहे. इकडनं ब्रेकआउट होतोय का इकडनं फेक आउट होऊन हा स्टॉक खालती जातोय हे आता बघायला इंटरेस्टिंग असेल. बट तुम्हाला एक इंटरेस्टिंग मुद्दा मात्र नक्की सांगते. तुम्ही जर इकडे बघितलं तर जेव्हा ही स्टॉकमध्ये म्हणजे या रेल्वे स्टॉक्समध्ये जेव्हा रॅली झाली होती, ही रॅली किती मोठी होती बघा. साधारण इथपासनं या टोकापर्यंत म्हणजे साधारण 41% जेव्हा रॅली झाली होती, तेव्हा इकडचा हा व्हॉल्यूम बघा. ओके. त्याच्यानंतर हा जो मोठा फॉल आला या हायेस्ट पॉइंटपासनं साधारण या लोएस्ट पॉइंटपर्यंत म्हणजे साधारण 25-26% तुम्ही जर बघितलं, इकडचे व्हॉल्यूम्स बघा तुलनेने फारच कमी आहेत. बरोबर? आणि आत्ता जर तुम्ही बघितलं इथे डिसेंबरमधले व्हॉल्यूम्स परत कमाल स्पाइक अप झालेले आहेत. सो कुठे ना कुठेतरी एक इंटरेस्ट बिल्ड होतोय रेल्वे स्टॉक्समध्ये हे आपल्याला इकडनं दिसतंय. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळालेलं आहे, की एक इंडेक्स लेव्हल एनालिसिस पण कसं करू शकतो. तुम्हाला गृहपाठ देतेय. या 9च्या 9 स्टॉक्सचं इंडिव्हिज्युअली टेक्निकल एनालिसिस करा आणि कुठे तुम्हाला एक मस्त ब्रेकआउट दिसतोय का? त्या स्टॉकचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जिथे-जिथे करेक्ट उत्तरं येतील, तिथे-तिथे मी काहीतरी एक लाईक किंवा वाह! छान वगैरे असं काहीतरी तुम्हाला करायचा प्रयत्न करीन. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला परत खूप शिकायला मिळालं असेल. शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.